चला तर नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी सोमेश्वरवाडी 11 या संघाने जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा या ठिकाणी फैसला घेण्यात आलेला आहे आणि निर्धारित 4 षटकांचे हे सामने असतील याची नोंद प्रतिस्पर्धकांनी घ्यायची आहे. तर बॉलिंग मार्कवरती अक्षय अंबवले यांचा देखील इथे आगमन झालेलं आहे. अक्षयजी आपली देखील इथे आतुरतेने वाट पाहिली जात आहे. आपण मंचावरती या. राउंड द विकेट. पहली गेंद अच्छी गेंद सिंगिंग यॉर्कर गेंद थी. पहली गेंद पर आई विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. सुनील बैक टू द पॅव्हेलियन. राहुलजी कळंत्रे साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. मित्रांनो त्यांचा देखील इथे आयोजन कमिटीच्या माध्यमातून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मान करण्यात येतोय आणि त्याबरोबरच आदरणीय विकास कळंबे साहेब यांना देखील इथे निमंत्रित करण्यात येत आहे. विकास कळंबे साहेब आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावरती या. आपला देखील इथे सन्मान करण्यात येतोय. सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. श्री केदारेश्वर चषक 2022 अकमय माता युवा प्रतिष्ठान वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री केदारेश्वर चषक 2022 मध्ये सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार. तर मॅचकडे पुन्हा एकदा वळूया. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद झाल्यानंतर पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती उत्सुक आहे जगन्नाथ. या अगोदर आपण मराठीतून समालोचन ऐकत होतो. सातारा जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक निलेश मर्डेकर सर. पुलटा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला फिरकावून दिलेला आहे. चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. ना भय ना भीती आमचा राजा फक्त साठी आणि या 4 धावसंख्ये बरोबरच संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय. सिद्धेश बीडकर आज काहीतरी विशेष करण्याच्या प्रयत्नामध्ये काहीतरी सिद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये सिद्धेश दिसतोय आणि जगन्नाथ यांच्यावरती आक्रमण होत आहे. राऊंड द विकेट पुन्हा एकदा सिद्धेश 2 पाय पुढे काढत सरसावत खेळलेला चेंडू झंझावात पुन्हा एकदा 6 धावांसाठी लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे फिरकावून चेंडू दिलेला आहे. 6 धावा आणि या 6 धावसंख्येबरोबरच संघाची धावसंख्या अतिशय वेगाने पुढे सरसावत आहे. एकंदरीत 23 या अंकावरती संघ जाऊन पोहोचलेला आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 23 धावा.
सुंदर अशा फलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. सिद्धेश या खेळाडूच्या बॅटिंग मधून पाहूया. सिद्धेश आज एक मोठं मैदान आपल्याला लाभलेलं आहे. सर्व मान्यवर आणि त्यांच्या मान्यवरांच्या प्रत्येक सहकार्याच्या माध्यमातून आपली ही भव्यदिव्य श्री केदारेश्वर चषक 2022 ही मोठी स्पर्धा, दैदिप्यमान स्पर्धा, आणि अशा स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी मित्रांनो आम्हाला कोणतरी गॉडफादर असणं आवश्यक असतं. आणि असेच गॉडफादर मान्यवर, भरपूर मान्यवरांच्या या मांदियाळी लाभलेली आहे. अशा मान्यवरांनी आपल्याला हे सहकार्य केलं आणि तेव्हाच ही मोठी स्पर्धा आपण साकारात आणलेली आहे. चला तर तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज प्रथमेश अंबवणे. चला तर प्रथमेश पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. जगन्नाथ यांची गोलंदाजी अतिशय महागड षटक पाहायला मिळालं आपल्याला. गोलंदाजीच्या जगन्नाथच्या गोलंदाजीवरती पहिल्या षटकामध्ये 23 धावा कुठलेल्या आहेत. सोमेश्वरवाडी मालतपूर बॅटिंग करतोय. हा संघ अतिशय मोठा स्कोर ठेवण्याच्या एक निर्धार पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सुंदर असं कोऑर्डिनेशन पाहायला मिळतंय. पाहूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा बॅटिंग एंडकडे अक्षय खेळतोय. अक्षय वाडकर पाहूया. अक्षय वाडकर आपल्या संघासाठी एक मोठं योगदान. ज्याप्रमाणे आपण सिद्धेची फलंदाजी पाहिली, षटकार आणि चौकारांची आतषबाजी करून जगन्नाथवरती मोठं आक्रमण केलं. पाहूया हेच आक्रमण यापुढे अशाच पद्धतीने चालू राहतंय का हे पाहणं उत्सुकतेचं असेल. येणारा पहिला चेंडू, हो सुंदर गोलंदाजी, खाली पडले परंतु शेवटच्या क्षणापर्यंत आपला प्रयत्न सोडला नाही. एक धाव, एक या धावसंख्येबरोबरच संघाची धावसंख्या पुढे सरकते 24 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश टू सिद्धेश. प्रथमेश टू सिद्धेश पाहूया काय करतायत दोन्ही फलंदाज. सुंदर असं प्रात्यक्षिक आपल्या जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सिद्धेशाला मिळतोय. आणि सिद्धेश हलक्या हाताने खेळण्याचा उपयोग करतोय. कलाई, सुंदर कलाईचा उपयोग करताना ऑन साईडच्या दिशेने चेंडू खेळलेला आहे. एक धाव मिळते. या या धावसंख्येबरोबरच संघाची धावसंख्या स्लो अँड स्टडी विनिंग द रेस, मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मोठी फटके खेळणं आवश्यक आहे. आणि मोठी धावसंख्या उभारताना मोठा योद्धा मैदानामध्ये तग धरून राहणं हे देखील त्या खेळाडूसाठी महत्वाचं असतं. अशाच पद्धतीची फलंदाजी, कुठे आक्रमण कुठे संयम. ओहो, सुंदर असा चेंडू टोलवलेला पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू जातो अतिशय वेगाने आणि आपलं लक्ष पूर्ण करतोय का. या ठिकाणी मिस क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डीप कव्हर पॉइंटच्या वरून तोपर्यंत या ठिकाणी धावून काढलेल्या 3 धावा काही रोखू शकले नाही. चौकार रोखण्यामध्ये यशस्वी झालेत परंतु 3 धावा कोणत्याही पद्धतीमध्ये या ठिकाणी पूर्ण करतायत. आणि या 3 धावसंख्येबरोबरच संघाची धावसंख्या 28 धावा, 1 गडी बाद. पुढचा चेंडू प्रथमेश यांचा. ओहो, सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे खाली परंतु चेंडू काही आपला वेग कमी करत नाहीये. चेंडू वाऱ्याच्या वेगाने सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. आणि या 6 धावसंख्येबरोबरच संघाची धावसंख्या मालतपूर 11 या संघाची धावसंख्या अतिशय वेगाने आकार घेत असताना 34 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलेला आहे फक्त 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाहूया पुढचा चेंडू प्रथमेशांचा सिद्धेश यांच्यासाठी. सिद्धेश काय करतायत हे पाहायचं असेल. सर्व प्रेक्षक सिद्धेशची फलंदाजी पाहण्यासाठी अतिशय लक्ष केंद्रित होत आहे. आणि सिद्धेश इथे गडी बाद होतोय. सिद्धेश बॅक टू द पॅव्हेलियन. आणि सिद्धेशचा खेळ इथे रंग बहारात आला होता परंतु कुठेतरी चांगलं जाळं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून विणलं होतं. आणि अशा जाळ्यामध्ये सिद्धेश अडकल्यानंतर बॅक टू द पॅव्हेलियनचा रस्ता. या ठिकाणी मोठं योगदान सिद्धेशच्या माध्यमातून 19 धावांचं बहुमूल्य योगदान सिद्धेश यांनी आपल्या संघासाठी दिलं. पाहूया सिद्धेशची जागा घेऊन येण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होत आहेत. नामदेव. पाहूया नामदेव काय करतायत. सिद्धेशचं बाकी
राहिलेलं स्वप्न म्हणजे मोठी धावसंख्या उभारण्यासाठी जो सिद्धेश यांचा प्रयत्न आणि त्याबरोबरच त्यांना साथ दिली होती ती अक्षय. आणि अक्षय सिद्धेश जोडी संपल्यानंतर पुन्हा एकदा मैदानाकडे येतोय. नामदेव रचिला पाया तुका झाला असे कळस. पाहूया या ठिकाणी कळस कोण रचतोय. नामदेव पाया रचण्याचं पुन्हा एकदा मोठं काम करतोय का, हा पाया पुन्हा एकदा उंच दिशेला पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय का, हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं असेल. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू खेळलेला आहे. चेंडू जातोय कार्पेटच्या साह्याने. एक धाव पूर्ण दरम्यान दुसरी ही धाव पूर्ण करण्याचा या ठिकाणी जोरदार प्रयत्न आणि या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी जरूर म्हणावं लागेल. 2 धावा कंप्लीट करतायत आणि या 2 धावसंख्येबरोबरच संघाची धावसंख्या वेग घेत आहे. सुंदर अशा फलंदाजीचं दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून प्रात्यक्षिक पाहायला मिळते. 36 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 2 गडी बाद 36 धावा 2 षटक समाप्तीनंतर मोठा स्कोर. प्रथमच आपण पाहिलं जेव्हा निलेश मर्डेकर सर इंटरव्ह्यू घेत होते तेव्हा विचारलं होतं की क्षेत्ररक्षण घेताय तर समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत तुम्ही रोखणार, हा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी 36 धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. तर मला वाटतं दुसऱ्याच ओव्हर्समध्ये 36 धावा पूर्ण होत आहेत. पहा कुठे आत्मविश्वास आणि कुठे कर्तव्य. आणि या संघाच्या संगणकाने मालतपूरच्या संगणकाने सांगितलंच होतं, अगदी डॅशिंग भाषेमध्ये सांगितलं होतं 50 पार करणार. पाहूया काय करतायत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑफसाईडला खेळलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केल्यानंतर संघाची धावसंख्या 3 षटकांच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि तिसरं षटक प्रोग्रेसर प्रगती पथावरती आहे. पाहूया तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 37. पुन्हा एकदा अक्षय लेग स्टंपच्या खूपच या ठिकाणी बाहेरचा चेंडू पडल्यानंतर जास्त वळण घेतोय आणि जास्त वळण घेतल्यानंतर चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. वाईडच्या मार्फत 1 धाव आणि या धावसंख्येबरोबरच संघाची धावसंख्या पुढे सरकत आहे 38 लॉस ऑफ 2 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. चलिए दूसरी गेंद. ओहो अच्छी गेंद विकेट कीपर के दस्तानों में गेंद. तुषार की अगली गेंद. तुषार अच्छी गेंदबाजी का यहां पर प्रदर्शन निभाते हुए पहली ओवर पर आक्रमण किया. दूसरी ओवर पर जबरदस्त आक्रमण देखने के लिए मिलता हुआ. अच्छी गेंद. यहां पर थोड़े से सफल होकर खेलना चाहते थे लेकिन बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं, कोई मिलाप नहीं. गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाकर स्थिर होती हुई. इसी प्रकार अगली गेंद के लिए बल्लेबाज नामदेव और अक्षय. अच्छी गेंद अक्षय. आई विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. साफ गेंद जाकर स्टंप को टकराने के बाद अक्षय बैक टू द पेवेलियन. और इसी के साथ साथ स्कोर कहीं ना कहीं 38 रन 3 विकेट की नुकसान. तीसरी ओवर के 4 गेंद समाप्त हो चुके. अभी भी इस ओवर के 2 गेंद बाकी हैं. देखना पड़ेगा इस ओवर के 2 गेंद, अंतिम 2 गेंदों का खेल बाकी. इस ओवर का देखना पड़ेगा बल्लेबाज का बड़ा परफॉर्मेंस इस ओवर में. बड़े स्ट्रोक से रोक के रखा, लगाम लगाई गेंदबाज. कहीं ना कहीं साफ ने फना उगारा. बल्लेबाज को पूरी तरह से जकड़ के रखा, एक जगह पर खड़ा किया और कोई भी मौका नहीं दे पा रहे हैं. यहां पर अच्छी गेंदबाजी का संकेत. तुषार के माध्यम से गेंदबाजी अपनी टीम को यहां पर सोमेश्वरवाड़ी विरुद्ध मालतपुर. अच्छी गेंदबाजी, स्विंगिंग यॉर्कर गेंद थी. अच्छी गेंद. कभी ऑफ ब्रेक कर रहे, कभी आउट ब्रेक हो रही है गेंद. कभी स्लोअर गेंद डाल रहे तो कभी फास्ट, कभी मिडल फास्ट. विविधता ये पहचान होती है बड़े खिलाड़ी की. चतुराई के साथ गेंदबाजी का प्रदर्शन. फिर से एक बार हर के हाथों से खेला पॉइंट क्षेत्र में. 1 रन का हिसाब. दरमियान दूसरा भी रन लेना चाहते थे और इसी 2 अंक से स्कोर आगे बढ़ता हुआ. 2 रन पूरे और इसी 2 रन के साथ साथ स्कोर आगे बढ़ रहा है. जहां पर मालतपुर 11 स्पोर्ट क्लब 40 रन 3 विकेट के नुकसान.
ओवर समाप्त, 3 ओवर समाप्ति के बाद 40 रन, 3 विकेट के नुकसान। मालतपुर विरुद्ध डीसीसी जामड़ी, सॉरी सोमेश्वरवाड़ी, ये दो टीम के बीच यहां पर और एक संघर्ष आज के दिन का सभी दर्शकों को देखने के लिए मिल रहा है। इस संघर्ष का यहां पर निश्चित रूप से कहीं ना कहीं सभी दर्शक यूट्यूब के माध्यम से आनंद महसूस कर रहे हैं। फॉर्चून क्रिक लाइव के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव प्रक्षेपण हम सभी देख रहे हैं यूट्यूब के माध्यम से। चौथी ओवर की प्रारंभिक गेंद, पहली गेंद लेकर आते हुए राहुल मांढरे, नए बल्लेबाज नामदेव और हर्षद। चलिए, नामदेव को स्वप्न साकार करना ही पड़ेगा। बड़ा लक्ष्य हासिल करना है तो बड़े बड़े प्रहार करने पड़ेंगे। नामदेव केले स्वप्ना याची जागे सवे पांडुरंग होऊनिया, सांगितले काम करावे कवित्व वाऊगे निमित्त बोलू नये, तर कर्तव्यातून दाखवावं लागेल। आणि हे पहा, कर्तव्य सुंदर असा स्ट्रोक खेळण्यात आलेला आहे। चेंडू जातोय सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, खणखणीत धणधणीत षटकार 6 धावांसाठी। सुंदर कॉर्डिनेशन दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय। नामदेवला मला सांगावंसं वाटत होतं हेच की स्वप्न साकार करायचं असेल तर चेंडू पाठवायचा आहे, तर कुठेतरी कर्तव्याच्या माध्यमातून तुम्हाला फलंदाजी करावी लागेल। आणि जेव्हा तुम्ही फलंदाजीचं प्रात्यक्षिक प्रेक्षकांसमोर सादरीकरण करता तेव्हा तुम्ही कुठेतरी एक मोठा खेळाडू बनण्याचा प्रयत्न होतोय। चेंडू पाठवायचा आहे। आयोजन कमिटीचे सदस्य धन्यवाद। स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेले आदरणीय शंकर दादाजी, आदरणीय गणेश दादाजी यांचं इथे आगमन झालं होतं आणि आपला बहुमूल्य वेळ आपण काढला त्याबद्दल आपले हार्दिक आभार। चलिए, मैच के लिए फिर से एक बार अगला मुकाबला होगा वैगाव विरुद्ध JHK मुरगाव। चला, टॉस का बॉस या मंचावरती यायचा आहे। पाहूया, स्कोर पुढे सरकत आहे। 46 धावा, राऊंड द विकेट। ओहो, नामदेव 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 साठी पुन्हा एकदा मोठी अपील, परंतु अपील साठी या ठिकाणी पंच काय करतायत, गडी बाद। नामदेव बॅक टू द पॅव्हेलियन आणि याबरोबरच शैलेश जोबनपुत्रा फायनान्शियल कन्स्टंट बोरिवली उद्योजक आहेत, त्यांचं देखील मला वाटतं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील श्री केदारेश्वर चषक 2022 मध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। आपला देखील सर इथे सन्मान होतोय। हा सन्मान या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन इथे करण्यात येतोय। तर आपले पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार। व्यासपीठावर आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवलेली आहे, त्यापले पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आयोजन कमिटीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार। तर मॅच कडे जा, पुढचा सामना असेल JHKM बोरगाव विरुद्ध वैगाव, या दोन संघाचे संगणक। या टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे। एस, या लवकर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या टॉस का बॉस या मंचावरती। मित्रांनो, चला मॅच कडे आपण वळण्याचा प्रयत्न करूया। 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे। संघाची धावसंख्या अतिशय वेगाने पुढे चाललेली आहे। पुन्हा एकदा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी मिलन नाही आहे आणि इथे रनआउटच्या स्वरूपात गडी बाद। बॅक टू द पॅव्हेलियन। मालतपूर विरुद्ध सोमेश्वरवाडी या दोन संघांदरम्यान चालू असलेला हा सामना अतिशय सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम या ठिकाणी फलंदाज करतायत। पाहूया, मोठी धावसंख्या उभारण्यासाठी सिद्धेश यांनी चांगला पाया रचला होता, त्यावरती कळस रचण्याचा प्रत्येकाने आपापला योगदान छोट्या छोट्या धावेमधून देण्याचा प्रयत्न। संघाची धावसंख्या 46। चला, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुंदर असा चेंडू ऑन साइडला फिरकावलेला आहे। चेंडू जातोय डीप मिड विकेट दरम्यान। एक धाव पूर्ण, दुसरीही कंप्लीट करतायत का, नाही नाही मनाई केलेली आहे। दोन्ही फलंदाज या ठिकाणी एक धाव अंकित करतायत। एक या धावसंख्येवरतीच संघाची धावसंख्या पुढे एकदा 47 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे। पाहूया, जिंकण्यासाठी मोठं लक्ष ठेवण्याचं आव्हान त्यांचे कॅप्टन यांनी सांगितलं होतं की 50 आम्ही मारणार। बघूया, आत्मविश्वास
हो, पुन्हा एकदा ऑन साइडला फिरकावलेला आहे. चेंडू जातोय सरळ या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट करताय, दुसरी ही धाव कंप्लीट करावी लागेल. वेग मानावा लागेल, वेग करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. आणि हा प्रयत्न सिद्ध होताना 2 धावा कंप्लीट होत आहेत. आणि 2 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या 50 धावा. पहा, हा आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. 50 धावा प्रथम आमच्या मर्डेकर सरांनी विचारलं होतं, तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर देताना 36 काय आम्ही 50 मारणार. तर हे पहा, याला म्हणतात आत्मविश्वास, याला म्हणतात संघर्ष, याला म्हणतात युद्ध, आणि यालाच म्हणतात वीरता. ही वीरता प्रत्येक खेळाडूमध्ये असणं गरजेचं आहे. तर जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष. प्रथम फलंदाजी करत असताना मालतपूर 11 या संघाने ठेवलेला आहे. चला, वैगाव विरुद्ध JHK या 2 संघाचे संगणक. टॉस का बॉस या मंचावरती या. मंचावरती आमचे समालोचक मर्डेकर सर जोडले जातील. त्याचबरोबर आम्ही आमंत्रित करतो आदरणीय आमचे शैलेशजी झुबनपुत्रा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते, आणि गणेश यांना विनंती करतो की आपल्या संयुक्त विद्यमानाने हा टॉस करायचा आहे. टॉस आहे, एका बाजूला टीम वैगाव, दुसऱ्या बाजूला टीम बोरगाव ही मॅच आहे. आणि या मॅचचा आम्ही टॉस करतोय. स्पर्धा आपण पाहताय अखमाय माता क्रीडा प्रतिष्ठान अकोशी आयोजित केदारेश्वर चषक 2022 पर्व पहिलं. त्याचबरोबर आमचे नवनाथजी खरे यांचं शुभागमन आहे, त्यांचे स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. तर आम्ही हा टॉस करतोय. टॉस आम्ही मान्यवरांचे शुभ हस्ते करू. कॉल कोण देणार? तर वैगाव टॉसचा कॉल देईल. तर वैगाव टीम टॉसचा कॉल देणार. तर टॉस बोरगाव तुम्ही जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण कराल. कुठपर्यंत रोकाल टीम वैगावला? 40 ते 50 रन. 40 ते 45 पर्यंत रोकाल. आतापर्यंत अकोशी पाहिलं तर आमदार चषक, महाराजा चषक, आता मात्र केदारेश्वर चषक. स्पर्धेबद्दल काय सांगाल? आयोजन तर मस्तच आहे. काय केदारेश्वर चषक 2022 त्यांचा आभार करतो. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. तो वेळ घेणार नाही आणि मान्यवरांचा आभार मानतो आणि विनंती करतो की आपण मंचावरती स्थानपन्न व्हा आणि जाऊया इनिंग ब्रेक मध्ये. पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस केला, टॉस जिंकलाय टीम बोरगावने. त्यानंतर आपण दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकतोय आपण शांतारामजी यमगर सरांना. राष्ट्रभाषा हिंदीतून त्यांचं समालोचन आपण ऐकतोय. सातारा जिल्हा पाटण तालुका राष्ट्रभाषा हिंदीतून समालोचन करतायत शांतारामजी यमगर सर. या दुसऱ्या इनिंग मध्ये कोण घेऊन जाईल मॅच हे सांगणं मी थांबवतो आणि तुम्हाला घेऊन जातो शांतारामजी यमगर सरांकडे. धन्यवाद मर्डेकर जी. चलिए मैच स्टार्ट कीजिए, समय व्यर्थ ना करें प्यारे दोस्तों. अंपायर जी को यही सूचित किया जा रहा है आयोजन कमेटी के माध्यम से, समय ज़्यादा ना दीजिए खिलाड़ियों को, समय के अनुसार प्रोग्राम को आगे ले जाना है. चलिए यहाँ पर मैच हो रहा है. प्रथम बल्लेबाजी करते हुए मालतपुर 11 ने जीत के लिए 50 रनों का लक्ष्य रखा हुआ, और इस 50 रनों के लक्ष्य के पीछा करने के लिए, इस लक्ष्य को हासिल करने के लिए 2 योद्धा सोमेश्वरवाड़ी 11 के माध्यम से मैदान के अंदर जारी 18 नंबर जर्सी पहन कर आ रहे बल्लेबाज प्रथमेश और तुषार. तुषार को होशियार बनना पड़ेगा, और प्रथमेश तो 18 नंबर जर्सी पहनकर मैदान के अंदर है. तो कहीं ना कहीं विराट कोहली जिसका भी जर्सी नंबर 18 क्रमांक है, उस क्रमांक की अगर आप जर्सी पहनते हो, उनके फैन हो, तो उनके अनुसार यहाँ पर आक्रामकता दिखानी पड़ेगी. टीट फॉर टैट, ईट का जवाब पत्थर से नहीं, गेंद का जवाब यहाँ पर बल्ले से देना पड़ेगा. दोनों बल्लेबाज मैदान के अंदर रवाना. मैच स्टार्ट, मैच ऑन. अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन लोका तुका म्हणे पहा, शब्द हाच देव, शब्दची गौरव पूजा करू. आणि अशा 2 भाषांच्या माध्यमातून आदरणीय मर्डेकरजी आणि मी समालोचक शांताराम यमकर नक्कीच
प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न। अच्छी गेंद, पहली गेंद गिरने के बाद अंदर ऑफ स्टंप को बीट करती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में बाल बाल बच गए। अच्छी गेंद का यहां पर संकेत। गेंदबाज नामदेव, अच्छी गेंद, खूबसूरत गेंद थी। नामदेव ने ऑफ स्टंप पर गेंद को बीट किया और थोड़ा सा टर्न किया, गेंद को घुमाया और मिडल और ऑफ स्टंप के ऊपर विकेट कीपर काफी अच्छी तरह से विकेट कीपिंग का प्रदर्शन निभाते हुए। नामदेव की अगली गेंद ओवर द विकेट, बल्ले, ओहो, नामदेव भटक गए। दूसरी गेंद पर भटकती हुई गेंद ऑफ स्टंप के 3-4 कदम बाहर, गेंद वाइड का इशारा। अंपायर जी भवर, मयूरेश भवर सर अच्छा डिसीजन पेश करते हुए। सुबह से हमने देखा उनका जलवा, उनका डांस, उनका नृत्य तो होना चाहिए प्यारे दोस्तों। नृत्य हमारे देश की प्राथमिक कला। ओहो, फिर से एक बार ऑफ स्टंप के गेंद को फेंका था, फिर से एक बार वाइड का इशारा। इसी वाइड के साथ नामदेव कहीं ना कहीं सूझबूझ के साथ गेंदबाजी करनी पड़ेगी, अन्यथा इसी प्रकार से आप परफॉर्मेंस जारी रखोगे तो कहीं ना कहीं विपक्षी टीम को मैच बहाल करने का, प्रथम गेंदबाजी करने का जो मौका मिला है उस मौके का कहीं ना कहीं लाभ उठाना चाहिए। तो कहीं ना कहीं गैर फायदा उठा रहे विपक्षी टीम को अतिरिक्त रनों की सहायता से स्कोर मिल रहा है। राउंड द विकेट, फिर से एक बार परिवर्तन। ओहो, अच्छी गेंद, अच्छी गेंद, बिल्कुल ऑफ स्टंप पर खतरा हो सकता था रनआउट के रूप में, लेकिन मना किया। और इसी के साथ साथ 1 रन, अभी तक 3 रन। नामदेव, दूसरी गेंद समाप्त, 2 गेंद 3 रन। नामदेव की अगली गेंद, सामना करेंगे यहां पे तुषार। राउंड द विकेट, नामदेव की अगली गेंद तुषार के लिए। पावर प्ले, लोअर फुल टॉस गेंद थी, यहां पर अच्छा सम्मान दिया, फॉलो थ्रू में अच्छा क्षेत्ररक्षण गेंदबाज नामदेव के माध्यम से देखने के लिए मिल रहा है। नामदेव विविधता के साथ अपना योगदान दे रहे। पहली गेंद देखना पड़ेगा, हमने देखा ऑफ स्टंप के बाहर डाला था, उसके बाद गेंद को अंदर लाया, अंदर लाने का प्रयास किया, गेंद फिर से एक बार भटक गई। तीसरी गेंद लाइन चेंज किया, राउंड द विकेट का प्रयास, राउंड द विकेट गेंदबाजी का नामदेव निश्चित रूप से कहीं ना कहीं लाभ उठा रहे हैं। राउंड द विकेट, ओहो, लेग स्टंप के काफी बाहर की गेंद, वाइड का इशारा। इसी वाइड के साथ अतिरिक्त रनों की सहायता से नामदेव कहीं ना कहीं, मैं बार बार कह रहा हूं कि नामदेव को गेंदबाजी में अगर सक्सेस बनना है तो लाइन और लेंथ को अपने दिमाग के साथ संतुलन रखना पड़ेगा। मिडल और ऑफ स्टंप देखो, फिर गेंद को चयन करो और गेंद को फेंको। ये अगर आप सूत्र संभालते हो तो कहीं ना कहीं गेंदबाज एक सफल गेंदबाज के रूप में अपना प्रदर्शन निभाते हैं। ओवर द विकेट, अच्छी गेंद, और यहां पर जोरदार अपील के ऊपर यहां पर देखना पड़ेगा स्क्वायर लेग अंपायर के पास। स्क्वायर लेग अंपायर डिसीजन नट आउट करार दिया, रन पूरे। अपील करना तो स्वाभाविक है, लेग बिफोर की मांग थी, लेकिन स्क्वायर लेग अंपायर के पास कोई भी विकल्प नहीं था, नट आउट करार दिया। थोड़े से बाहर थे और यहां पर निश्चित रूप से लेग बाइज के रूप में 1 रन का इजाफा। अपील तो होना चाहिए, अपील तो महाभारत युद्ध में भी हुई थी, ये ध्यान रखना आवश्यक है। क्योंकि बड़ा खिलाड़ी अगर हमें परेशान कर रहा है तो उस योद्धा को रोकने के लिए अपील तो करना ही पड़ता है, जो भीम ने किया था। नरोवा कुंजरोवा, अश्वत्थामा हतु, ओहो, यहां पर हेलीकॉप्टर उड़ाया, गेंद जा रही है लॉन्ग ऑन सीमा रेखा के करीब। अच्छा क्षेत्ररक्षण तब तक चतुराई के साथ 2 रन पूरे करते हुए इसी 2 अंक से स्कोर आगे बढ़ रहा है। सोमेश्वरवाड़ी 11 का 7 रन, 5 गेंद, अभी भी इस ओवर की 1 गेंद बाकी है। नामदेव की अगली गेंद, लास्ट गेंद इस ओवर की। चलिए, नामदेव की 11वीं गेंद, यहां पे कवर पॉइंट के ऊपर से खेला और गेंद जा रही डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से तन्नाती हुई 4 रनों के लिए। क्या जबरदस्त बल्लेबाजी का परफॉर्मेंस निभा रहे हैं। अंतिम गेंद पर एक समाधान व्यक्त करके सभी दर्शकों के मन में बहारदार बल्लेबाजी का प्रदर्शन पेश किया। 4 रनों के लिए खूबसूरत स्ट्रोक था, 1 कदम पीछे हटे और बल्ले के ऊपर, गेंद के ऊपर जोरदार हमला। 4 रनों के लिए इसी 4 रन के साथ 1 ओवर समाप्ति के बाद स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन, कोई विकेट नहीं, कोई दबाव नहीं। दोनों बल्लेबाज ज्यादा
जैसे थे। नामदेव आपने इस ओवर की 9 गेंद डाले। नए बल्लेबाज दूसरी ओवर की पहली गेंद लेकर आते हुए मैदान के अंदर राहुल। राहुल जी गोले। चलिए दूसरी ओवर की अगली गेंद डालने के लिए, पहली गेंद डालने के लिए एक ओवर समाप्त। 11 रन, कोई विकेट नहीं। सोमेश्वरवाड़ी विरुद्ध मालतपुर, ये दो टीम के बीच आज संघर्ष, और संघर्ष में देखना पड़ेगा 50 रनों का लक्ष्य, और इस लक्ष्य को चीर फाड़ करने के लिए दो योद्धा अभी तक मैदान के अंदर टिट फॉर टैट जवाब दे रहे हैं। राहुल के लिए जवाब देने के लिए राहुल टू तुषार, राहुल टू तुषार गेंदबाजी के लिए तैयार मैदान के अंदर राहुल। सोमेश्वरवाड़ी 11 स्पोर्ट क्लब के माध्यम से दूसरी ओवर की पहली गेंद लेकर आते हुए देखो बड़ी चुनौती करनी पड़ेगी, बड़ा संघर्ष करना पड़ेगा सोमेश्वरवाड़ी 11 के खिलाड़ियों को, क्योंकि बड़ा लक्ष्य है। 50 रनों का लक्ष्य आत्मविश्वास के साथ पूरा रखा था, और उस लक्ष्य का यहां पर पीछा करने के लिए गेंदबाज को कहीं ना कहीं परिवर्तन करना पड़ेगा। इसी प्रकार से गेंदबाजी करनी पड़ेगी। सोमेश्वरवाड़ी को मैच में अपना प्रभाव छोड़ना है तो कहीं ना कहीं डॉट गेंद ज्यादा से डालने का जरूर प्रयास करना पड़ेगा, और बल्लेबाज को आक्रमण करना पड़ेगा। यहां पर फॉलो थ्रू में एक जबरदस्त क्षेत्ररक्षण थ्रो करने का प्रयास था, लेकिन मना किया। इसी के साथ राहुल की अच्छी गेंदबाजी, राहुल दोनों भी गेंद अच्छी तरह से बल्लेबाज को रोक के रखा, कोई दबाव नहीं, कोई प्रभाव नहीं छोड़ रहे हैं बल्लेबाज अपने बल्ले से। अंतिम गेंद पर जो खूबसूरत चौका देखने के लिए मिला था, जहां पर प्रथमेश के माध्यम से, उसके बाद तुषार को रोक के रखा राहुल ने। राहुल टू तुषार, उल्टास गेंद, यहां पर तुषार अपना होशियारी के साथ बल्लेबाजी करते हुए स्क्वायर लेग सीमा रेखा के ऊपर तंदनाती हुई 6 रनों के लिए हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद तो चल 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 सीमा रेखा पार। काफी समय के बाद छक्का देखने के लिए मिला। ये दो बल्लेबाजी के बीच संघर्ष तो जरूर करना पड़ेगा, और संघर्ष के साथ साथ बड़े स्ट्रोक भी आने आवश्यक है। मैच जीतना है तो 50 रनों का लक्ष्य, और इस लक्ष्य का पीछा करते हुए तुषार को इसी प्रकार से चेतनता के साथ बल्लेबाजी करनी पड़ेगी। राहुल ने दो गेंद डॉट डाले, उसके बाद राहुल के ऊपर आक्रमण, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, ऑन साइड की दिशा में खेलने का प्रयास, फिर से एक बार शॉर्ट फाइन लेग के दरमियान खिलाड़ी तैनात थे, क्या छूटा, सपना भी टूटा, और विकेट को यहां पर देखना पड़ेगा। जीवनदान मिला, उस जीवनदान का किस प्रकार से पूरे लाभ उठाएंगे आने वाले सत्र में देखना पड़ेगा। राहुल की अच्छी गेंदबाजी, राहुल अपने टीम को अपना पूरे योगदान देने का प्रयास कर रहे हैं, लेकिन क्षेत्ररक्षक अगर बैकअप नहीं कर रहे, अच्छे अच्छे कैच आप अगर किसी भी मैच में छोड़ते हो तो कहीं ना कहीं दिक्कतों का सामना आगे आने वाले समय में करना पड़ता है। जहां पर तुषार कैच छोड़ने के बाद देखना पड़ेगा, ओ देखो ये दो खिलाड़ी को बीट करने के बाद गेंद जा रही काफी रफ्तार के साथ 4 रनों के लिए डीप मिड विकेट के ऊपर से, कोई रोकने का प्रयास नहीं, और गेंद ने अपना काफी रफ्तार के साथ लक्ष्य साध्य करते हुए 4 रनों के लिए, इस 4 रन के साथ साथ स्कोर आगे बढ़ रहा है। सोमेश्वरवाड़ी टीट फॉर टैट जवाब देने के और तुलनात्मक दृष्टिकोण से अगर देखा जाए तो निश्चित रूप से यहां पर टीट फॉर टैट कहना पड़ेगा, जहां पर 22 रन अभी तक, कोई विकेट नहीं, कोई दबाव नहीं, सर सलामत तो पगड़ी 50। दो बल्लेबाज इसी प्रकार से बल्लेबाजी अगर जारी रहे तो मैच में मजा आएगी। ऑफ स्टंप के काफी मुझे लग रहा है कि यहां पर देखना पड़ेगा अंपायर का डिसीजन, काफी अपील जोरदार हो रही है। जोरदार अपील के साथ अंपायर के पास कोई विकल्प है या नहीं, नट आउट करार दिया। 22 रन, इसी के साथ साथ 2 ओवर समाप्ति के बाद 22 रन, कोई विकेट नहीं, 2 ओवर समाप्त। अच्छी गेंदबाजी और अच्छा खेल यहां पर इस घनसोली 40+ के मैदान में
हम सभी दर्शकों के साथ यहाँ पर ये मैच चालू है, जहां पर सोमेश्वरवाड़ी विरुद्ध मालतपुर। मालतपुर 11 ने प्रथम बल्लेबाजी करते हुए 50 रनों का लक्ष्य, और इस लक्ष्य को चेस करने के लिए अभी भी दो खिलाड़ी मैदान पर आत्मविश्वास के साथ जा रही है। तुषार का एक कैच छूटा था, उस कैच का किस प्रकार से लाभ उठाएंगे ये देखना पड़ेगा। प्यारे दोस्तों, इस दुनिया में कोई किसी को पराजित नहीं कर सकता। हर एक मनुष्य अपने अपने कर्मों से ही एक तो नीचांक पाता है, अन्यथा उच्चांक पाता है। अपने ऊपर सब कुछ निर्भर। स्वकर्मणा तमम व्यच सिंधि विंदिति मानव। मनुष्य अपने कर्मों से ही उच्चतम स्थान पाता है और अपने कर्मों से ही नीचांक पाता है। ये गीता का बृहद्वाक्य है। ओहो, अच्छा स्ट्रोक खेलने का प्रयास, यहाँ पर मिडल और ऑफ स्टंप पर गेंद थी। विकेट का पतन, लेग बिफोर विकेट, अंपायर की उंगली खड़ी, विकेट का पतन। तुषार बैक टू द पेवेलियन, और इसी के साथ साथ 22 रन पर पहली सफलता प्राप्त की जगन्नाथ के लिए। तीसरी ओवर की पहली गेंद जगन्नाथ। नए बल्लेबाज जगन्नाथ, देखना पड़ेगा 63 जर्सी पहनकर बल्लेबाजी मार्ग के और रवाना होते हुए जगन्नाथ आपने टीम को निश्चित रूप से जग के नाथ, तो अपने टीम के लिए क्या करेंगे? टीम के नाथ बन पाएंगे जगन्नाथ? आने वाला समय बताएगा। पेट में बच्चा और खेत में गेहूं, समय बताएगा प्यारे दोस्तों। ओहो, अच्छी गेंद डालने का यहाँ पर राउंड द विकेट का प्रयास राहुल। ओहो, जगन्नाथ, जगन्नाथ देखो यहाँ पर फायर हो रहा है। पहली गेंद पर आक्रमण, लेकिन बड़ा पावरफुल स्ट्रोक नहीं था, लेकिन पहली गेंद पर एक रन निकालते हुए अपनी टीम को एक रन से आगे ले जा रहा है। 23 रन, 1 विकेट के नुकसान। नए बल्लेबाज जगन्नाथ और प्रथमेश तो प्रथम बल्लेबाजी के लिए ओपनिंग स्टार्ट किया था प्रथमेश ने। तो अभी भी बल्लेबाजी मार्ग पर अगर आप तैयार है तो बड़े बड़े प्रहार आने आवश्यक है, जहां पर उनको उम्मीद है। लिसन टू पीपल बट ऑबे अवर कन्सेंस। ऐकावे जनाचे करावे म्हणाचे। मित्रांनो, आम्ही सांगतोय आमचा अनुभव, परंतु तुम्हाला खेळ करायचा आहे, तुम्हाला प्रयत्न करायचे आहे, तो तुमचा प्रयत्न आणि तुमचा संघर्ष तुम्हालाच तो दाखवावा लागेल, तुम्हालाच तो संघर्ष सिद्ध करावा लागेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला परफॉर्मन्स करावा लागेल। आम्ही आमच्या पद्धतीने मत मांडण्याचा प्रयत्न करतो, हे प्रत्येक समालोचकांचं कर्तव्य असतं। ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट राहुल पुढचा चेंडू घेऊन येतोय, पुन्हा एकदा सुंदर असा टोललेला चेंडू, चेंडू जातोय या ठिकाणी 2 खेळाडूंना बीट करत, खडखडीत दणदणीत षटकार स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे। काय सुंदर असा चेंडू, काय भिरकावून दिलेला आहे। सुंदर अशा ताळमेळ बॅटचा प्रयोग आपण पाहिला तर काय टायमिंग साधलेला आहे, आणि या सुंदर अशा टायमिंगनुसार फलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रथमेशच्या माध्यमातून। मी मगाशी सांगितलं होतं की प्रथमेश, तुम्ही प्रथम फलंदाजी करण्यासाठी ओपनिंग केलेली आहे, तर ओपनिंग फलंदाजी करणारा खेळाडू हा निश्चितपणे सेटल झालेला असतो, आणि सेटल झालेला फलंदाज रोखणं कुठेतरी कठीण जातं। गोलंदाजासाठी मोठं एक आव्हान असतं, आणि या आव्हानांचा प्रतिकार करण्यासाठी राहुलची एक सुंदर गोलंदाजी टाकली होती, परंतु प्रथमेशने पुन्हा एकदा आपला दरवाजा खोललेला आहे। बॅट खोलून खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी प्रत्युत्तर करण्याचा प्रयत्न फलंदाजीच्या माध्यमातून करतोय। ओहो, पुन्हा एकदा चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, कोणताही खेळाडू तिकडे नाहीये, स्क्वेअर लेगचा खेळाडू पळतोय, आणि इथे सुंदर असं क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते, परंतु तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत आहेत, आणि त्याबरोबरच तिसरी ही धाव या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते, आणि अशा 3 धावसंख्येबरोबरच संघाची धावसंख्या प्रतिकार करताना पाहायला मिळते 32 धावा। आणि या ठिकाणी मला हेच सांगावं लागेल की 50 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं, आणि 50 धावा तुम्ही कशा प्रकारे चेस करताय हे तुमच्या समोर आव्हान आहे, आणि या आव्हानांचा प्रतिकार पाहूया कशा पद्धतीने। सुंदर असा टोलवलेला चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, धावत येतोय, आणि चेंडू काही आपला वेग कमी करत नाहीये, अतिशय वेगाने चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे। खणखणीत दणदणीत षटकार, ना भय ना भीती, आमचा राजा 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 फक्त छत्रपती, छत्रपतींचा छावा। आणि या मिळाला कधीतरी मराठीतून समालोचन करावं असं वाटलं, म्हणून या 6 धावा पाहूया। बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा असते की सर मराठीतूनही करा, परंतु मित्रांनो, मराठीतून समालोचन करताना फारसं कुठेतरी जड जातं, अवघड जातं, शब्द वेगाने निघत नाहीत, तरी पण मी प्रयत्न करतोय।
कारण प्रेक्षकांच्या इच्छेसाठी मला थोडासा बदल करावा लागेल. काही चुकलं मागलं तर बोलिलेले रेकुरे विडी वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध मायबाप तुम्ही. प्रेक्षक मायबाप तुम्ही आहात, तर चुकलं मागलं काही शब्द चुकतात तेव्हा तुम्हीच क्षमा करणं गरजेचं असतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 38 धावा, 2 गडी बाद, सॉरी 1 गडी बाद, 38 धावा. पाहूया जिंकण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला 12 धावांची गरज. 6 चेंडू 12 धावा. काय मोठं आव्हान आहे. आपण यापूर्वीचा सामना पाहिला आसरे विरुद्ध काहीतरी बोरगाव, हा संघ देखील आसरे 11ने हा सामना जिंकला. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज होती आणि हा सामना नितीन सनस यांनी आणि प्रसाद या 2 वीरांनी आपल्या संघाला सामना जिंकून देण्याचा प्रयत्न केला होता. अशाच काही प्रयत्नांची इथे सोमेश्वरवाडी 11 स्पोर्ट क्लब या संघाला गरज जाणवते. पाहूया मालतपूर 11चा 4थ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय खेळाडू सिद्धेश. पाहूया सिद्धेशने सुंदर फलंदाजी केली होती आणि आता गोलंदाजीच्या माध्यमातून काय सिद्ध करतोय. फलंदाजाला जकडून ठेवण्याचा प्रयत्न करतोय का आणि सन्मान दिलेला वॉचमन शॉट पॉईंट क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट. आणि या ठिकाणी 5 चेंडूमध्ये तुम्हाला 11 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पाहूया जिंकण्यासाठी जो प्रयत्न करावा लागेल. 11 धावांची गरज, 5 चेंडू 11 धावा. पाहूया फलंदाज जगन्नाथ स्ट्रायकिंग एंडला सुंदर खूप प्रात्यक्षिक दाखवत आहेत. जगनच्या कानाच्या खाली चेंडू, जोरदार फटका आणि या ठिकाणी जगन्नाथला पुन्हा एकदा संधी. चोरटी धाव म्हणावी लागेल इथे आणि या चोरटी धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या 2 या धावाने पुढे सरकत आहे. 41 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. तर पाहूया मित्रांनो, अजूनही जिंकण्यासाठी सोमेश्वरवाडी 11 या संघाला 9 धावांची गरज आहे. 4 चेंडू 9 धावा. एक मोठा फटका येणं गरजेचं असेल सोमेश्वरवाडी 11 या संघासाठी. ओहो, सोमेश्वरवाडीचा खणाघाती प्रहार, चेंडू चाललाय फरार सीमारेषे पलीकडे. ओहो, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी उत्तुंग असा बंदुकीतून गोळी निघावी त्याच प्रकारे हा खणाघाती स्ट्रोक अतिशय वेगाने सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी आणि 6 धावसंख्येबरोबरच संघाची धावसंख्या 47. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. मला वाटतं चौकार ठोकूनच या ठिकाणी मॅच समाप्त करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त फलंदाजाकडून असतो. कारण हा माझा अनुभव आहे. 2011 मध्ये मला 3 धावांची गरज होती मॅच जिंकण्यासाठी, फायनलमध्ये जाण्यासाठी. तेव्हा मला चौकारच मारून आनंद व्यक्त करावा लागला. तर हा 12 वर्षाचा पूर्वीचा कालावधी. आता पाहूया मैदानामध्ये काय होतंय. 3 धावा जिंकण्यासाठी. पाहूया हा चेंडू महत्वाचा असेल. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला ऑन साइडच्या दिशेने भिरकावलेला आहे. चेंडू जातो डीप मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट करताय, दुसरी ही धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मिस क्षेत्रक्षण पाहायला मिळते आणि ढिलाई म्हणावी लागेल क्षेत्रक्षणामध्ये सिद्धेशच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट आणि जिंकण्यासाठी इथे औपचारिकतेच्या अनुसारानुसार फक्त 1 धावसंख्येची गरज आहे. पाहूया 1 धावा सिद्धेश विरुद्ध प्रथमेश. आणि सुंदर चेंडू, काय गोलंदाजी करतोय पहा, बीट करतोय फलंदाजाला. काहीसा चेंडू कळला नाहीये. छातीला खासून चेंडू पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. सुंदर अशा गोलंदाजीचं सिद्धेशच्या माध्यमातून प्रात्यक्षिक पाहायला मिळते. परंतु मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एक मोठा फटका, 1 चेंडूमध्ये 1 धावेची गरज. पहा सिद्धेशने मॅच टर्न केले, परंतु एक मोठा फटका मगाशी आला, तो टर्निंग पॉइंट ठरला. पाहूया काय होतं. 1 चेंडू 1 धाव आणि चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या पंच डिसिजन देतील. वाईडचा इशारा, लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि अतिरिक्त धावसंख्येबरोबरच या ठिकाणी सामना जिंकलेला आहे. सोमेश्वरवाडी 11 विरुद्ध मालतपूर या 2 संघांदरम्यान चालू असलेला सामना सोमेश्वरवाडी 11 या संघाने जिंकलेला आहे. मित्रांनो, यानंतर होणारा पुढचा सामना असेल चला लाईनअप करून मैदानाकडे रवाना व्हायचा आहे. वैगाव विरुद्ध बोरगाव, JHK बोरगाव. वैगाव विरुद्ध JHK बोरगाव.
या दोन संघांदरम्यान आता येणारी लढत असेल. दोन्ही प्रतिस्पर्धक आपल्या सैन्यासह मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. पंच आतुरतेने मैदानामध्ये वाट पाहत आहेत. सोमेश्वरवाडी